नमस्कार पशुपालक बांधवांनो. एक गोष्ट लक्षात आली जी खूप महत्त्वाची आहे आपल्या सर्व दूध उत्पादक बांधवांच्या दृष्टीने. बाजारामध्ये गेलो असताना पाहिलं त्या ठिकाणी की काही शेतकरी मकाची कोवळी कणस विकायला घेऊन आलेली होती. जी कणस की आपण मुरघासामध्ये टाकण्यासाठी जी चिकाच्या अवस्थेतील कणस आहेत अशा स्वरूपाची कणस होती, किंवा त्याच्या पुढील अवस्था जी की आपण भाजून खाऊ शकतो अशा स्वरूपाची ती कणस होती. परंतु त्या शेतकऱ्यांना मी विचारलं की तुमच्या घरी दुधाळ जनावरं नाहीत का? तर ती दुधाळ जनावरं आहेत असं त्यांनी उत्तर दिलं. मग प्रश्न हा आहे की आपण केवळ खुराकाला जास्त पैसे घालायचे का? तर आपल्या गाई गाभण राहत नाहीत, आपल्या गाईंना चांगलं दूध निघत नाही, जास्त प्रमाणात दूध निघत नाही, गुणवत्तेचं दूध निघत नाही, याच्यासाठी खुराक, मिनरल मिक्सचर वगैरे गोष्टींना आपण पैसे घालतो. आणि अशा प्रकारे जी मकाची कणस जर आपण आपल्या गाईला खाऊ घातली, तर खाऊ घातली असल्यानंतर आपल्याला त्याचा निश्चितच चांगला रिझल्ट मिळतो. तो रिझल्ट असा की गाई गाभण राहण्याचं प्रमाण वाढतं, रिपीट ब्रीडिंग टळते आणि दुधाची जी गुणवत्ता आहे ती टिकून राहून, त्याचबरोबर जास्त काळ दूध मिळणे आणि जास्त प्रमाणात दूध मिळणे हे फायदे आपल्याला होतात. परंतु आपल्या मुलाबाळांना खाऊ घातल्यानंतर आणि थोडेफार नातेवाईकांना काही ठिकाणी दिल्यानंतर जर उरलेली कणसं आपण बाजारात विकत असू तर ती निश्चितच आपण चूक करतोय. तर अशा प्रकारे करू नका. ती कणसं आपल्या गाईंनाच द्या. ती कणसं मुरघास करत असताना मुरघासमध्ये वापरा आणि थोड्याशा पैशासाठी आपल्या जनावरांचं नुकसान करू नका. एवढीच गोष्ट सांगायची होती. नमस्कार.